नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. खूप साऱ्या जणांचे मेसेज येतो. छत्रपती संभाजीनगरची जीएमसीची भरती जाहीर झालेली आहे मित्रांनो. जीएमसी छत्रपती संभाजीनगर 2025 साठी तर भरती जाहीर केलेली आहे त्यांनी. याच्यामध्ये जे पद असतात मित्रांनो, चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदे असणारे समकक्ष पदे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला आया, माळी, प्रयोगशाळा पारीक्षक, दाया, बॉयलर चालक, पाणक्या, ड्रेझर, नाविक अशी सारी आपल्याला आपल्याला पदे बघायला मिळतात. शिपाई, क्लर्क अशी पदे असणार आहे मित्रांनो. ओके. 357 पदांसाठी इथे व्हॅकन्सी निघालेली आहे. 10वी पास असणे गरजेचं आहे. इथं अप्लाय करण्यासाठी 10वी पासवर चांगले अपॉर्च्युनिटी असेल महिला आणि पुरुष वर्गांना. ओके. सगळी माहिती तुम्हाला संपूर्ण माझी स्टेप बाय स्टेप देणार. व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. ओके. आणि आपल्याला कधी फॉर्म भरायचा असेल याचा ऑनलाईन पद्धतीने तर माझ्यावर तुम्ही संपर्क करू शकता. मी तुमचा फॉर्म भरून देईल. ओके. त्याच्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. तर चला तर मग सुरू करूया मित्रांनो या व्हिडिओला. आता ही जी भरती असणार आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे असणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय करता भरती असणार आहे. पानचक्की रोड, घाटी परिसर, छत्रपती संभाजीनगरसाठी. ओके. याच्याकरिता एक जाहिरात आलेली आहे. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे 26 मे 2025 ला. तर जाहिरात असणार आहे आपल्याला ग्रुप डी ची सरळ सेवा भरती असणार आहे मित्रांनो. ओके. 2025 करिता जाहिरात दिलेली आहे. वैद्यकीय आणि शिक्षण व औषधद्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेकरिता गट वर्ग 4 मधले समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षा अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. ओके. उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण आणि समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन सूचना इत्यादींची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे. तर आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप. आता याच्यामध्ये आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यासाठी भरती असणारे अनुक्रमांक दिलेला आहे, पदाचे नाव दिलेलं आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे, रिक्त पदांची संख्या दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदांसाठी इथे एकूण 30 पदे असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला सॅलरी असणार आहे S1 सॅलरी असणार सगळ्यांसाठी इथं. याच्यामध्ये आपल्याला S1 सॅलरी बेस असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 15,500 पासून 47,600 एवढी आपल्याला सॅलरी असणार आहे. ओके. आयासाठी पण आपल्याला इथं 2 पदे बघायला मिळतात. तिथे पण सॅलरी सेम असणार आहे. S1 सॅलरी 15,000 पासून आपल्याला स्टार्टिंग सॅलरी असणार 47,600 पर्यंत. माळीसाठी वॅकन्सी असणार आहे. याच्यासाठी पण आपल्याला 7 वॅकन्सी बघायला मिळतात. S1 सॅलरी बेस 15,000 पासून 47,600 पर्यंत सॅलरी भेटू शकते. प्रयोग परीक्षकसाठी तो वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये 6 सॅलरी बेस असणार आहे. याला आपल्याला 10वी पासवर आपल्याला वॅकन्सी असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. याच्यामध्ये 18 वॅकन्सी असणार आहे. S6 सॅलरी बेस 19,600 पासून 63,200 एवढी सॅलरी असू शकते. ओके. भेटणार आहे सॉरी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकरिता असणाऱ्या वॅकन्सी. इथं पण पदाचे नाव, वेतन श्रेणी व रिक्त पदांची संख्या. चतुर्थ श्रेणी व समकक्ष पदांसाठी S1 सॅलरी बेस 15,000 पासून 47,600 एवढी सॅलरी असणार. 285 पदे असणार मित्रांनो. याच्यामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. आता दायासाठी इथं वॅकन्सी आहे आया. याच्यामध्ये एक पद असणार आता 15,000 पासून 47,600 एवढी सॅलरी असणार. S1 सॅलरी बेस. 3 नंबरला आपल्याला बॉयलर चालकसाठी S1 सॅलरी बेस असणार आहे 15,000 पासून 47,600 एवढी सॅलरी असणार. एक पद असणार मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला पाणक्यासाठी S1 सॅलरी बेस असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 15,000 पासून 47,600 एवढी सॅलरी असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ड्रेसरसाठी वॅकन्सी असणार आहे. त्यासाठी आपल्याला S1 सॅलरी 2 वॅकन्सी असणार आहे. 15,000 पासून 47,600 एवढी सॅलरी असणार आहे. माडसाठी वॅकन्सी असणार आहे. S1 सॅलरी बेस 15,000 पासून 47,600 एवढी सॅलरी भेटू शकते. 4 पदे असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं नाभिकसाठी मित्रांनो 6 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे. त्याच्यामध्ये S1 सॅलरी बेस असणार आहे 15,000 पासून 47,600 एवढी सॅलरी असणार आहे मित्रांनो. ओके. प्रस्तुत आपल्याला इथं दिलेले मित्रांनो परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या गट मध्ये आपल्याला पदं असणार आहे. वर्ग 4 समकक्ष पदे व इतर संवर्गातील सर्व पदांची सविस्तर तपशील दिलेले आहे. परिशिष्ट 1 मध्ये. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला gmcaurangaBad.com या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे मित्रांनो. याची वेबसाईट लिंक तुम्हाला देऊन दिली. ओके. परीक्षेचा दिनांक माहिती वगैरे आपल्या वेबसाईटवरून
मिळणार आहे मित्रांनो. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रशस्त जाहिरातीमध्ये अटी शर्ती वगैरे आपल्याला ऑनलाईन आपल्या प्रणालीमध्ये मागवण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. जाहिराताची माहिती वगैरे आपल्याला वेबसाईट लिंकवर देणार आहे. त्याच्यानंतर पदसंख्याबद्दल आरक्षणाबद्दल तरतुदी वगैरे बदल करणे किंवा वाढवणे, काही आपल्याला कशात बदल करणे, ओके, भरती पुढे करणे याचे संपूर्ण अधिकार जीएमसी औरंगाबादला आहे मित्रांनो. महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करण्यासाठी उमेदवारांना महिला आरक्षण लाभ घेण्याकरिता असल्यास त्यांना आपल्या अर्जामध्ये आपल्याला न चुकता महाराष्ट्राचे अधिवास आपल्या डोनेशन प्रमाणपत्र सादर करावे मित्रांनो. महिलांना आपल्या डोनेशन प्रमाणपत्र द्यायचं आहे व पुरुषांना पण लागणार डोनेशन नॅशनॅलिटी. ओके. नॉन क्रिमिनल वगैरे आपल्याला जे काही असतं मित्रांनो महाराष्ट्राच्या रहिवासीसाठी ते आवश्यक असणार आहे आपल्याला. ओके. फक्त जातींसाठी इथं दिलेलं आहे. अर्ज करताना एखादी जात किंवा जातींबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. जाता आर्थिक दुर्बल घटकांच्या जातींसाठी इथं माहिती दिलेली आहे. ओके. त्याचे सगळे आपले जे प्रवर्ग राखीव राखीव पदवीधर अंशकालीन खेळाडू झाले, आरक्षण दिलेलं आहे त्यांच्या आरक्षणासाठी संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे प्रत्येकाला दिव्यांगाकरिता. ओके. त्याच्यानंतर अजून पुढे जाऊया आपण. अनाथ आरक्षणासाठी माहिती दिलेली आहे. माजी सैनिक झाले. ओके. त्याच्यानंतर अजून पुढे जाऊया तर प्रकल्पग्रस्त आरक्षण. ओके. भूकंपग्रस्त आरक्षण, पदवीधर अंशकालीन आरक्षण. ओके. पदांच्या निवडीसाठी कार्यपद्धती व आवश्यक कागदपत्रे, महत्वाच्या अटी व शर्ती सर्व उमेदवारांसाठी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी अटी वगैरे दिलेल्या आहेत. जाहिरातीमध्ये नमूद आपल्याला गट संवर्गामध्ये आपल्याला वर्ग 4 मध्ये समकक्ष पदांसाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवास असावा. आता आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी पाहिजे मित्रांनो. ओके. त्यासाठी आपल्याला डोनेशन सर्टिफिकेशन लागणार आहे, आवश्यक असणार आहे. त्यानंतर आपल्याला जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या वर्ग ड मध्ये जे व्हॅकन्सी असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला डोनेशन सर्टिफिकेशन आणि डेटा प्रूफसाठी आपल्याला 10वीचं प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये शाळा सोडण्याचा दाखला वगैरे लागणार आहे 10वीचा. ओके. हे दिलेलं आहे. ओके. तर 15 वर्षाच्या जास्त आपण इथं रहिवासी असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये तरच आपल्याला इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके. उमेदवार हा अर्ज करताना अथवा अर्थ धारण केली म्हणजे परीक्षा बोलवण्यात असा हक्क नाही मित्रांनो. ओके. ते आपल्याला इथं कॅटेगरी वाईज आपल्या परीक्षा वगैरे सगळं स्टेप बाय स्टेप होणार आहे. आरक्षित मागासवर्गीयांकरिता इथं कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे मित्रांनो याच्यामध्ये. ओके. जे पण आहे ते रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी दिलेली आहे संपूर्ण माहिती. अशा पद्धतीची तर माहिती वगैरे दिलेली आहे ती वाचून घ्यायची आपल्याला. कागदपत्रे वगैरे आपल्याला ओरिजिनल द्यायचे. मूळ कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला तपासण्यासाठी लागणार आहे. ओके. आपल्याला खोटी माहिती वगैरे द्यायची नाहीये. तर आपल्या परीक्षेनंतर जी डॉक्युमेंट लागणार आहे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याची झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन जायची. ओके. दिलेलं आहे. ओके. त्याची संपूर्ण माहिती आपण इथं वाचू शकतो. आता शैक्षणिक अर्थ दिलेली आहे. शैक्षणिक अर्थ जी असणार आहे मित्रांनो, आता जाहिरात प्रसिद्ध झाली त्या तारखेपासून आपल्याला शैक्षणिक अर्थ कंप्लीट झालेली पाहिजे आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि आपल्याला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी लागणार आहे मित्रांनो. आणि माजी सैनिकांसाठी शैक्षणिक अर्थ असणार आहे. तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविला नसल्यास आपल्याला 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांची SSC उत्तीर्ण किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन आपल्याला प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला पात्रता दिलेली आहे. भारतीय नागरिकत्व आपण पाहिजे, महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे, वयोमर्यादा आपली दिलेली आहे. आपला 30/5/2025 पर्यंत काउंट होणार आहे. ओके. आणि आपल्याला इथं किमान आपल्याला वयोमर्यादा वगैरे 6,000 राजपत्र पाहिजे. तर मागासवर्गीयांना इथं कॅटेगरीमध्ये सूट असते आपल्याला बेसिकली. इथं खुले प्रवर्गांसाठी दिलेली आहे. किमान इथं अप्लाय करण्यासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आणि मागासवर्गीयांकरिता इथं दिलेली आहे जातींची नावं दिलेली आहे ना. ओके. सगळ्यांसाठी त्याच्यामध्ये आपल्याला 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. पदवीधरांच्या कालीनमध्ये आपण येत असाल तर आपल्याला इथं 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. आणि स्वातंत्र्य सैनिकांचे आपण पाल्य वगैरे असाल त्यांच्यासाठी तर 45 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. खेळाडू उमेदवारांमध्ये असाल तर आपण 43 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतो. तुम्हाला आपण चांगली वयोगट बघायला मिळेल खेळाडूंसाठी. दिव्यांग उमेदवारांसाठी पण इथं 40% दिव्यांग आपण असाल तर तुम्हाला याच्यात पण आपल्याला 45 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता. प्रकल्पग्रस्तांसाठी असाल तर तुम्ही पण याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि माजी सैनिकांमध्ये असाल तरी पण आपण इथं 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओके. तर चांगली पॉझिटिव्हिटी आहे. त्याच्यानंतर आपल्याला परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे. आपल्याला त्यांचे अनुषंगिक सूचना दिलेल्या आहे. पदांचे नाव दिलेले आहे. त्यानंतर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित व एकूण गुण दिलेले आहेत. तर वर्ग चे पद असणार सगळ्यांसाठी सेम इथं परीक्षा पॅटर्न असणार आहे. 25-25 गुण असणार आहे. आपल्या 25 प्रश्न असणार आहे. आपल्याला इथं मराठीमध्ये 50 गुणांसाठी, इंग्रजीमध्ये 25 प्रश्न,
50 गुणांसाठी, सामान्य ज्ञानमध्ये 25 प्रश्न 50 गुणांसाठी, बौद्धिक चाचणी अंकगणितसाठी 25 प्रश्न 50 गुणांसाठी. एकूण प्रश्नांसाठी 100 गुण असणार आहे आपल्याला 200. ओके. याचा कालावधी दिलेला आपल्याला परीक्षेचा 120 मिनिटं म्हणजे 2 तासाचा कालावधी असणार आहे. परीक्षेचं स्वरूप असणार आहे आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील परीक्षा असणार आहे. प्रत्येकीसाठी 2 गुण असणार आहे. ओके. याचे कॅटेगरी वाईज आपल्याला याचे मेरिट लिस्ट लागणार आहे. ओके. याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे आपल्याला तरतुदीनुसार वर्ग 400 ची पदे असणार आहे. यांच्यामध्ये SSC मध्ये आपल्याला इथं पॅटर्न असणार आपल्या परीक्षेचे स्वरूप 10वीच्या परीक्षेवर आपल्याला असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आपला दर्जा वगैरे दिलेला आहे, मराठी इंग्रजी वगैरे 10वीचा पॅटर्न असणार आहे संपूर्ण. ओके. याच्यामध्ये मित्रांनो आता या विषयावर आपल्याला 50 गुण ठेवून आपल्याला 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो. काय सांगण्यात आलेलं आहे प्रत्येकी 50 गुण ठेवून. ओके. आता इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. मौखिक मुलाखत घेतला येणार नाही मित्रांनो. आपली तुमची इंटरव्ह्यू वगैरे काही नसणार याच्यामध्ये. जो बी आपलं सिलेक्शन असणार आहे तो आपल्याला ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथं सिलेक्शन असणार आहे. ओके. आपल्याला इथं क्वालिफाय होण्यासाठी गुणवत्ता यादीमध्ये नाव येण्यासाठी 45% गुण मिळणे आवश्यक आहे. 45% पाहिजे आपल्याला 100-90 गुण तरी मिळालेले पाहिजे तरच आपली यादीमध्ये नाव येईल. कमीत कमी आपण 100 मार्क तरी पाडून घ्यायचे याच्यामध्ये. पण याचा निकाल जो लागणार आहे मित्रांनो 150 गुणांच्या वरती त्याचं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. कारण की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. त्या हिशोबानुसार याच्यामध्ये 150, 160, 70, 80 मार्क आपल्याला पाहिजे. ओके. 150च्या वरतीच याला साफ द्यायचं आहे. आता परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणारे एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्यांना एका याच्यामध्ये डायरेक्टली नॉर्मलायझेशन TCS मार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. नॉर्मलायझेशन तुम्हाला माहिती आहे तलाठी भरतीमध्ये कशी झाली त्याप्रमाणे. ओके. नॉर्मलायझेशन तुमचं होणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये गुण कमी जास्त आपले होऊ शकता. ओके. याची आपल्याला माहिती आपल्याला दिलेली त्याच्यामध्ये विविध आपल्याला कागदपत्रे दिलेली आहे. ते आपल्याला अपलोड करायचे. प्रोफाईलमध्ये आपल्याला सगळे डॉक्युमेंट खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ जे पण आपण असाल कॅटेगरीसाठी असाल तर अपलोड PDF फाईलमध्ये आपल्याला दस्तावेज त्याचा अपलोड करायचा आहे. चेक इलेबिलिटी आपल्याला चेक करायची आणि डॉक्युमेंट वगैरे अपलोड करून टाकायचे. तर डॉक्युमेंट लिस्ट वाईज दिलेली आहे त्यांनी प्रमाणपत्र कागदपत्रे जसं की अर्जातील नावाचा पुरावा म्हणून SSC चा शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा द्यायचा आहे. शैक्षणिक इत्यादींचा पुरावा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या यांचा असलेला पुरावा, अर्ज सादर करताना अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्तींचा पुरावा, पात्र माजी सैनिकांचा पुरावा, खेळाडू आरक्षण असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षण असल्याचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षण असल्याचा पुरावा, अंशकालीन कर्मचारी आरक्षण असेल पात्र असलेला पुरावा द्यायचा आहे. SSC नावातून असलेला पुरावा द्यायचा आहे. अराखीव माजी सैनिक, अराखीव महिला, मागासवर्गीय घटक, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांचा आरक्षण असलेला पुरावा द्यायचा आहे. अनाथ आरक्षणाचा पुरावा द्यायचा आहे. मराठी भाषेचा ज्ञान असलेला पुरावा द्यायचा आहे. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला उपयुक्त प्रमाणपत्र कागदपत्र दिलेले आहे. ओके. याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती अनिवार्य लागणार आहे आपल्याला. संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात येणार आहे. पडताळणी केली जाणारी मूळ कागदपत्रे आपल्याला लागणार आहे मित्रांनो. ओके. त्याशिवाय आपली नियुक्ती होणार नाही. आपल्याला दिलेल्या सर्वसाधारण सूचना वगैरे दिलेल्या आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अपलोड करायचा आहे. जे काही तुमचा असेल रिझल्ट वगैरे तो पण ऑनलाईन पद्धतीने आपल्याला असणार आहे. आपल्याला अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पेमेंट गेटवे ऑप्शन दिलेला आहे. केंद्र निवडून घ्यायचं आहे आपल्याला. ओके. केंद्रांची निवड आपल्याला करून घ्यायची कोणत्या केंद्राला परीक्षा द्यायची. ओके. त्यानंतर परीक्षेचे शुल्क आपल्याला भरायचे आहे. वर्ग ड साठी याच्यामध्ये आपल्याला 1000 रुपये असणार आहे. खुला वर्ग प्रवर्गांसाठी आणि राखीव प्रवर्गांसाठी 900 रुपये असणार आहे परीक्षा फी. माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. परीक्षा फी नॉन रिफंडेबल असणार आहे. लक्षात घ्यायचं. सबमिट करायचं आहे. फॉर्म सबमिट झाला आपल्याला पे करायचं आहे. फी पे त्या फी पेड करून घ्यायची आपल्याला आणि आपल्याला त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची. ओके. त्याच्यासाठी आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जे पण आपल्याकडे असेल सक्सेसफुल झाल्यानंतर करून घ्यायची फीज आपल्याला. स्टेटस वगैरे आपल्याला चेक करून घ्यायचं एकदा लॉग इन करून आपल्या फीज वगैरे गेलेली नाही. ओके. कारण की याच्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्हाला इथं फी वगैरे भेटणार नाही. ओके. तर त्यांची आपल्या जबाबदारीवर फी भरायची आहे. अर्ज सादर करण्याची कालावधी 5 जून 2025 पासून 24 जून 2025 पर्यंत फॉर्म भरून द्यायचे आहे. ओके. तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला शुल्क भरण्यासाठी पण 24 तारीख दिलेली आहे शेवटची 24 जून. ओके. त्याची वेबसाईटवर आपल्याला दिनांक परीक्षेची कालावधी वगैरे चेक करण्यात येईल. दिव्यांग उमेदवारांकरता लेखनिक आणि अनुग्रहाबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यांना इथं आपल्याला एक्झामिनेशनमध्ये 20 मिनिटं टाइम एक्स्ट्रा मिळतो. ओके. दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी इथं माहिती दिलेली आहे. निवड सूचीची आपल्याला
कार्यमर्यादा दिलेली आहे. आता याच्यामध्ये निवड सूची कशा पद्धतीने असणार आहे, 1 वर्षासाठी आपल्याला किंवा निवड सूची तयार करताना दिनांकापर्यंतचे पदे असणार आहे. 1 वर्षासाठी तर आपल्याला ज्यांची यादी लागणार तर 1 वर्षापर्यंत आपल्याला जे पण रिटायरमेंट होत असतील, काही असतील, त्यांना इथे 1 वर्षापर्यंत इथे टप्प्याटप्प्यामध्ये घेण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये राजीनामा दिलेला विद्यार्थी जे सोडून गेलेले आहे, दुसरीकडे जॉबला लागलेले आहे गव्हर्नमेंटच्या, ओके. त्यांचा राजीनामा वगैरे झाले की तुम्हाला इथं अपॉर्च्युनिटी भेटते. जे इथं वेटिंग लिस्टमध्ये त्यांच्यासाठी असते ती अपॉर्च्युनिटी. प्रवेश पत्र दिलेलं आहे. ऑनलाईन परीक्षा असेल त्यांच्या 10 दिवसाच्या आत तुम्हाला मिळून जाणार आहे. ओके. स्वतःची आपल्याला इथं संपूर्ण माहिती भरून द्यायची. परीक्षेसाठी आपल्याला इथं संपूर्ण आपल्याला पॅटर्न वगैरे दिलेला आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, एक ओळखपत्र सोबत घेऊन जायचे आहे. ई आधार कार्ड पण चालेल, ओके. पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, ओके. परीक्षेची आपल्या प्रवेश वगैरे दिलेले आहे. 2 तास आधी आपल्याला जायचं तिथे परीक्षेला, कारण तिथे आपल्याला थंब वगैरे घेतलं जातं, आपल्याला फोटो वगैरे काढला जातो, आपल्याला त्यासाठी टाइम लागतो, ओके. गेट वगैरे पण बंद होऊन जातं, लवकरच जायचं आहे, ओके. तर पुढे जाऊया. छत्रपती संभाजीनगर नोटिफिकेशन आलेले 26/5/2025 ओके. अशा पद्धतीने आता आता तुम्हाला पदे बघायचे असेल कॅटेगरी वाईज तर खाली घेऊन चालतो. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर असतात ते रिक्त पदांना तपशील. याच्यामध्ये चतुर्थ श्रेणी व समकक्ष 30 पदे असणारे, वेतनशील S1 असणारे 15,000 पासून 27,600 पर्यंत. याच्यामध्ये तुम्ही पदे बघू शकता कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदे असणार आहे, दिलेले आहे एकूण पदे वगैरे काय माहिती वाचून घ्यायची जे पण आपली कॅटेगरी असेल, ओके. त्याच्यामध्ये सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधरांच्या अनाथ, ओके. असे पद दिलेले आपल्याला, ओके. तर आपल्याला बघून घ्यायचे एकूण पदे वगैरे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला आयांसाठी 2 पदे असणार आहे, आपल्याला बघून घ्यायचं याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये असणार आहे. माडीसाठी इथं 7 पदे असणार आहे, ते बघून घ्यायचे आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर इथं प्रयोगशाळा परीक्षेसाठी 18 पदे असणार आहे. याच्यामध्ये 19,600 व 63,200 एवढी सॅलरी असणार आहे. एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे. तुम्ही बघू शकता आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये असणार आहे. आता आपण याच्यामध्ये वॅकन्सीज वगैरे, ओके. सर्वसाधारण किती आहे, काय काय नाही, ओके. त्याच्यानंतर आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर याच्यासाठी पण सेम पदे दिलेले 285 पदे असणार चतुर्थ श्रेणीमध्ये गड्डची पदे. याच्यामध्ये सॅलरी आपल्याला असं 15,000 पासून 27,600. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त पदे असणार आहे कॅटेगरी वाईज, सगळ्या कॅटेगरीने तर चांगला प्रकारचा फायदा असणार आहे आता, ओके. ते बघून घ्यायचं आपल्याला दिलेल्या प्रत्येक कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी असणार आहे, ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे आपल्याला इथं आता दायांसाठी इथं एक वॅकन्सी असणार आहे, कोणत्या पदांसाठी ते बघून घ्यायचं आहे. त्यानंतर बॉयलर एक पद असणार आहे. त्यानंतर पाणक्यासाठी एक पद असणार आहे, पाणी देणारे. त्यानंतर आपल्याला ड्रेसर यासाठी एकूण 2 पदे असणार आहे, कॅटेगरी वाईज आपल्याला चेक करून घ्यायचं आहे, ओके. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर माडीसाठी 4 पदे असणार आहे, कॅटेगरी वाईज चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर नाभिकसाठी, ओके, त्यांच्यासाठी इथं आपल्याला किती 6 पदे असणार आहे, ओके. तर अशा पद्धतीची माहिती आलेली आहे मित्रांनो, ओके. याच्यामध्ये आता मित्रांनो टीप वगैरे दिलेली आहे. पदसंख्येमध्ये आरक्षणात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत आपल्याला बदल करण्याचे सर्व अधिकार कार्यालयाने राखून ठेवलेले आहे. कार्यालयात, परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन अथवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जायचे आणि आपल्याला चांगले मूळ आपल्याला प्रमाणपत्र घेऊन जायचे, परीक्षेचं हॉल तिकीट्स आणि आपल्याला मूळ झेरॉक्स कॉपी आपल्याला याची ID प्रूफची, ओके. आणि ओरिजिनल ID प्रूफ घेऊन जायचं आहे. वर्ग 4चे पदे असणार आहे, याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, ओके. आता कार्यालय विभागासाठी वैद्यकीय अधिकारी व औषध द्रव्य विभागात असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर व रुग्णालय यांच्यासाठी वर्ग 4 मधल्या समकक्ष पदे असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला भरण्यासाठी आपल्याला इथं दिलेले आहे 300 पदे असणार आहे, 57 पदे असणार आहे, अशा पद्धतीने सांगितलं आलेलं आहे, ओके. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे, आपल्याला वाचून घ्यायची आहे. अशा पद्धतीने माहिती वगैरे दिलेली आहे. आणि आता ज्याला कोणाला फॉर्म भरायचा असेल त्यांचा फॉर्म मी स्वतः भरून देईल. तुम्ही मला संपर्क करू शकता. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा ID, फेसबुक आयडीला मेसेज करू शकता. मग तुमचा फॉर्म मी भरून देईल मित्रांनो, ओके. तर काही हरकत नाही. पण फॉर्म भरणे पण चालू केलेले आहे. ज्यांना कोणाला फॉर्म भरायला अडचण असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करा. मी तुम्हाला स्वतः तुमचा फॉर्म भरून देईल मित्रांनो, ओके. आणि तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओ आवडला लाईक करा, नाही तर मला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करा, ओके.
आणि तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक देऊन देईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ज्यांना PDF फाईल डाउनलोड करायची असेल ते टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर डाउनलोड करून घ्यायची. ओके. चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओ. ओके. आणि आता तुम्हाला अशा जॉब अपडेटसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवर बनवून राहा, बेल आयकॉनला प्रेस करा, सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण नेक्स्ट जॉब अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.